नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण कधी केलं जाणार याबद्दलची विचारणा लाडक्या बहिणींद्वारा केली जात होती. त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे, कारण ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी वितरित केला जाणार याची तारीख निश्चित झालेली आहे आणि त्याबद्दलचीच माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. चला तर मग पाहूयात की तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्ही पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू. म्हणजे ही पोस्ट 3 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेली आहे. म्हणजे 4 नोव्हेंबर पासून वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थी आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार, अशी माहिती व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. आता हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये 4, 5, 6 किंवा 7 नोव्हेंबरपर्यंत जमा होतील. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा अपडेट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, ही नम्र अशी ही पोस्ट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला 18 नोव्हेंबर पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. ज्या महिला 18 नोव्हेंबर पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना यापुढील येणाऱ्या हप्त्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळं तुम्हाला 18 नोव्हेंबरच्या अगोदरच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 4, 5, 6 नोव्हेंबरपर्यंत तुमच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये जमा केला जाईल. तर असे हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. अपडेट आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.